जय भवानी जय शिवाजी। मराठी चित्रपट सृष्टीत येतोय सर्वात मोठा ऐतिहासिक सिनेमा। 100 कोटींचा बजेट, हजारो सैनिक, भव्य किल्ले आणि एक नाव, राजा शिवाजी। होय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भव्य चित्रपट साकारत आहेत अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुख। हा फक्त सिनेमा नाही, हा स्वाभिमान आहे, हा इतिहास आहे, हा प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयातील अभिमान आहे। हा चित्रपट फक्त एक सिनेमा नसून तो एक ऐतिहासिक अनुभव असणार आहे। पण हा चित्रपट नक्की कधी येणार, बजेट किती आहे आणि रितेश देशमुख शिवाजी महाराजांच्या भूमिकेत कितपत न्याय देऊ शकतील, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत राजा शिवाजी चित्रपटाचे संपूर्ण डिटेल्स। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रितेश देशमुख यांनी यापूर्वी वेड या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते। तो सुपरहिट ठरल्यामुळे आता त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढलेला दिसतो। राजा शिवाजी हा चित्रपट शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख टप्प्यांवर आधारित आहे, जसे की शिवनेरीवरील बालपण, स्वराज्य स्थापना, तोरणा जिंकणे, अफजल खान वध, आग्रा सुटका आणि हिंदवी स्वराज्याची निर्मिती। रितेश देशमुख घेऊन येत आहेत प्रमुख मराठी आणि हिंदी कलाकारांची मोठी फौज। या सिनेमाद्वारे आपल्याला पाहायला मिळतील सलमान खान जीवा महाला यांच्या भूमिकेत, संजय दत्त अफजल खान च्या भूमिकेत, भाग्यश्री राजमाता जिजाबाई यांच्या भूमिकेत, फरदीन खान मोहम्मद आदिल शाह च्या भूमिकेत, जेनेलिया सईबाई यांच्या भूमिकेत, महेश मांजरेकर छत्रपती शहाजीराजे यांच्या भूमिकेत, सचिन खेडकर दादोजी कोंडदेव यांच्या भूमिकेत, जितेंद्र जोशी तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत, अभिषेक बच्चन, विद्या बालन आणि अमोल गुप्ते खास भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचे, रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत। संगीताची जबाबदारी आहे ती सुप्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्याकडे। सिनेमॅटोग्राफी करणार आहेत संतोष सिवन। पहिल्यांदाच मराठी सिनेसृष्टीत काम करणार आहेत ते। रितेश देशमुख याने या चित्रपटासाठी शारीरिक परिवर्तन, तलवारबाजीचे प्रशिक्षण आणि ऐतिहासिक अभ्यास यावर विशेष लक्ष दिले आहे। चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रामधील रायगड किल्ला, प्रतापगड किल्ला, शिवनेरी किल्ला अशा ठिकाणी झालेले आहे। काही युद्ध दृश्यांसाठी मोठ्या प्रमाणात सेट उभारले होते। हैदराबाद आणि मुंबई फिल्म सिटीमध्ये भव्य दरबार आणि युद्धभूमीचे सेट्स तयार केले होते। 100 दिवसांपेक्षा जास्त या चित्रपटाचे चित्रीकरण झालेले आहे। हा चित्रपट पॅन इंडिया लेवलवर रिलीज होणार आहे। हिंदी, मराठी आणि इतर भाषांमध्ये याचे डबिंग झालेले आहे। ऐतिहासिक अचूकतेसाठी तज्ञ इतिहासकारांची मदत घेतलेली आहे। युद्ध दृश्ये मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी असू शकतात। शिवाजी महाराजांचा जीवन प्रवास पूर्णपणे सिनेमॅटिक स्केलवर दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमेद्वारे करण्यात आलेला आहे। चित्रपटाची सुरुवात शिवनेरी किल्ल्याने होऊ शकते। राजमाता जिजाऊंच्या संस्कारातून वाढणारा एक पराक्रमी योद्धा, नंतर तोरणा आणि राजगड जिंकण्याची मोहीम, अफजल खानाशी ऐतिहासिक भेट, प्रतापगडावरील थरारक लढाई आणि शेवटी हिंदवी स्वराज्याची स्थापना। हा चित्रपट भावनिक, प्रेरणादायी आणि थरारक असेल अशी अपेक्षा आहे। कमाईच्या बाबतीत हा चित्रपट 90 रेकॉर्ड
स्थापन करणार हे नक्की. हा चित्रपट ज्यांची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत आहोत तो महाराष्ट्र दिनाच्या दिवशी म्हणजे 1 मे 2026 रोजी जागतिक स्तरावर प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहास नाहीत, ते स्वाभिमान आहेत, प्रेरणा आहेत आणि प्रत्येक मराठी मनातील अभिमान आहेत. जर हा चित्रपट योग्य प्रमाणात साकारला गेला असेल तर तो फक्त सिनेमा नसेल, तो एक ऐतिहासिक अनुभव असेल. जर हा प्रकल्प यशस्वी झाला तर मराठी सिनेमा राष्ट्रीय स्तरावर नवा इतिहास घडवू शकतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत योग्य ठरतील का? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भवानी, जय शिवाजी.